सायलेंट मोडवर ठेवा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अतिउच्च दाब प्रकल्प आणि संवसू परिमंडळ पुणे सहर्ष आणि सविनय सादर करत आहे 2 अंकी मराठी नाटक डील दा मॉमला. लेखक सुहास देशपांडे, दिग्दर्शक मेघराज काब्दुले, निर्माता जयंत कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रभारी महापारेषण पुणे, व्यवस्थापक प्रमोद भोसले, विवेकानंद मुंडे, राम शेळके. सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक डील दा मॉमला. डील दा मॉमला. हम जब होंगे साठ साल के और तुम होगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. अरे हम 71 साल के हैं, 71, और हमारी वो 67 की, और फिर भी साथ निभा रहे हैं, प्रीत निभा रहे हैं. करते सत्य आली अप्सरा आली, इंद्रपुरी ऊन खाली पसरली गाली, ती हसली गाली. अप्सरा आली. काय रे शोभता का तुम्हाला? माझ्या सुंदरी करू पोपार मजवरी करी अनुकंपा, मगवर करूया अनुकंपा. काय झाला? घ्या आरती घ्या. या वयात गाणी कसली गाताय? या वयात? या वयात म्हणजे अभी तो मैं जवानों का जवान हूँ. मेरी जोहरत भी तुझे मालूम नहीं, अभी तक है हंसी और मैं जवान. तुझे कुर्बान मेरी जान, मेरी जान, मेरी जान, मेरी जान. आता देवा धर्माचा गुणगान करायचं सोडून हे काय म्हातारचा लागल्यासारखं त्यांच्यात हो जी तुझी असं म्हणायची हिंमतच कशी झाली? तू असशील म्हातारी. आय एम नॉट. आय एम अ यंग मॅन ऑफ ओनली 71 years. माझं वय जरी 71 वर्ष असलं, माझा उत्साह आणि स्मार्टनेस 17 वर्षाच्या मुलासारखा. So don't call me Bhatara. Understand you, Bhatari?
हो बाबा हो, मी आहे म्हातारी आणि वयाच्या 67व्या वर्षी स्वतःला तरुण म्हणून घ्यायची माझी धस पण नाही. नाही शकत नाही, कारण 71 चौकट 17 आणि 67 पुरे झालं वात्रटपणा. स्नान पूजा जप मूर्खा. अरे स्नान पूजा जप, अरे यात काही नाविन्य ना. तुझ्यात पण नाविन्य आणायचो. दस्तूर इबादत का एक कदर निराला हो, एक हाथ में पाला हो, एक हाथ में प्याला हो. डान डान ईर्ष्या यस. असं म्हणत स्वतःची स्पाट फुटून घ्या. परवा संतोष भाऊजींबरोबर काय झालं होतं आठवतं ना? अरे होता है उसमें क्या एखाद बार ऐसा भी होता है. तो तुला सांगतो, तू पी के टहलने जा, मजा ही कुछ और है. मैंने पीना सीख लिया, मैंने पीना. बस करा. तुम्ही म्हातारे झाला ते मान्य करा आणि पहिल्यांदा पोस्टर जाऊन द्या बरं. पोस्टर ते कशाला? अहो विसरतात का? परवाच ते आपला फिक्स मॅच्युअर झालं ना, त्याचे पैसे नको काढायला. किमान रिन्यू तरी करून या. आता ते रिन्यू वगैरे करायचं काही नको. आता आपले कितीसे दिवस उरले आणि आपल्यानंतर या पैशाला वाली कोण आहे? बरोबर. माझी पेन्शन आपल्याला पुढे मिळते आणि दरवर्षी एखादं तरी फिक्स मॅच्युअर होतं. आता पुन्हा या भानगडीत पडायचं नाही. आता फक्त आलेल्या पैशांवर मस्त मजा मारायची. ला 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 ला. मजा मारायची. यस. म्हणजे काय? ला 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 ला. केले. अगं परवा पेपरमध्ये जाहिरात आली होती. काय? बँकॉक पटाया 39,999 रुपये फक्त. जस्ट हॅव अ फन. म्हणजे या वयात बँकॉक पटायला जायचं? यस, पटवायला जायचं. पटायाला जायचं आणि मस्त नाईट क्लब एन्जॉय करायचा. आणि नाईट क्लब एन्जॉय करायचा. यस. पट्टी कमर है, नजर है, पट्टी कमर है तिरछी. बस करा. काय तर म्हणे पतली कमर Yes. है, तिरछी नजर है. खलास केला. अहो 2 रात्र सलग जागरण झालं तर सोसत नाही. ऍसिडिटी वाढते आता. नाईट क्लब नाही तर कविता छान निसर्ग सौंदर्य तर पाहून येऊ. काही नको. तिकडे दुसऱ्या देशात नीट खायला प्यायला पण मिळत नाही म्हणे. कशावरून? आमच्या विशीतला काशी तर पाहिजे होतं. सिंगापूरला. सिंगापूरला त्यांच्या मुलाकडे बरं स्नान करताय ना, ते पाणी केव्हाचं गरम केलंय. आज नाही, मला खरंच खूप कंटाळा आलाय. नेहमीच आहे. गरम केलेलं पाणी नेहमी वाया जातं. नुसता गॅस वाया जातो. फुकट आहे का गॅस? फुकट काय येतं? फुकट जेवायला तरी देतेस का फुकट? हो तर रोज तुम्हाला बिलच द्यावं लागतं ना जेवायचं. ही नाही घेत काम तर करून घेतेस ना. तुझं सांगू नका, खरं वाटेल लोकांना. ते हे काल नाही का काय काय? माझं मीच वरण गरम केलं, वा जेवण गरम केलं. हो, पण मी पुन्हा पाणी गरम करणार नाही. काय की तुझी कटके कटके कटके. आता आंघोळीला जा.
थंडे ते थंडे घाबरतो का काय ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए गाना येना है गाना चाहिए जाना चाहिए जाना चाहिए बापरे सगळं आवडायचं नाही वयाची 71 वर्ष पूर्ण झाली पण कधी साफसफाई करायची सवय नाही लागली अभ्यासकाला आता हे पुस्तक वाचणार इथेच टाकू लावायचं कोणी पेपर्स तसेच असतात पसरलेले मी होते म्हणून निभवला यांचा संसार काय झालं असतं देवच जाणे हॅलो हा बोला व्यवहारी वहिनी काय म्हणताय वा अभिनंदन आजीबाई पेढे केव्हा पाठवताय काय बारसं म्हणता नाही नको अहो आता होत नाही हो बरं बघते सरांना का हां बघते विचारून हां बरं बरं येतेच हो बिलकुलच दम पडत नाही या माणसाला अहो आधी अनुभव तरी करून घ्या आधी सांग नाहीतर असाच नैसर्गिक अवस्थेत बाहेर हो येऊ का बाहेर अहो तुमच्या सावकारांना नातू झालाय मला बोलवलंय बादशाला अरे वा 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 म्हणजे सावकाराची पक्की झाली आपण दोघे जण बादशाला बारसं म्हणजे बायकांचा कार्यक्रम इथं तुमचं काय काम वर्कच तुमचं गाणं म्हणा आम्ही बाहेर सावकाराला आमच्या नातू झाला हो तो बाळा जोडे तो आणि आम्ही बाहेर सावकाराला आमच्या नातू झाला हो तो बाळा जोडे तो आता तुम्ही आत आम्ही बाहेर फारच सगळं करतात पण कोणाच्याही बारशाला जायचं म्हटलं नकोसं होतं आता जमाना बदलला लोक थोडेफार सुधारले पण आमच्यासारख्या बायकांनी बारशासारख्या कार्यक्रमाला जाणं हे अपशक्य त्या काळी आलेले अनुभव अगदी ताजे असल्यागत भासतात आणि मग कुठे छुपावं लागतं खरंच देवा असं का केलंस सगळं काही घेऊनही त्या एकाच गोष्टीपासून का वंचित ठेवलंस
पैसा संपत्ती सगळं देताना तूच काय कमी ठेवलीस? त्यांच्या मित्रांमध्ये माझ्या मैत्रिणींमध्ये तू अशी एकटीच वांजोटी. भीमरूपी महारुद्र वज्रानुभाण मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. काय हे रागावलं नाही हे आपले मंत्र त्यांनी एक कानाखाली लगावली माझ्या आणि म्हणाले मूर्खा, तुझी बायको तिकडे रुसून बसलीये आणि तू इथे काय स्तोत्र म्हणत बसलायस. जा तिची समजूत का. म्हणून म्हणतो काय झाले. खरंच किती मोठ्या मनाच्या आतनं व्यवहार आहे वहिनी. एवढ्या बारशाचा प्रसंग तरी पण माझ्यासारख्या बाईला न चुकता बोलवलं. अगं ती खरंच खूप सुंदर दिसतेस ना. ती साधा बारशाचा प्रसंग आहे. त्या मित्राच्या बायकोला बोलवणं म्हणजे नैसर्गिक आहे. त्यात काय एवढं. पण तोच नैसर्गिक क्षण आपल्या आयुष्यात का नाही? काय झालं तुला. आयुष्यभर ते दुःख हसत हसत पचवलंस. ते दुःख आज अशी का बाहेर काढते. म्हातारपणी भावना जरा जास्तच तीव्र होतात असं वाटतं आणि माणूस हळवा होतो. म्हणूनच मी म्हणतो मी तरुण आहे. I'm a young man of only 71 years. सॉरी. कशाबद्दल. तेव्हा माझ्यामुळं तुम्हाला खूप दुःख झालं. नाही, तू तसं काही समजू नको. या अश्रूंचा मला कधीच त्रास झाला नाही. तुला अश्रू झाल्यामुळं तू हलकी होतेस म्हणून बरं वाटतं. त्या अश्रूंचा तुझ्या नवऱ्याला त्रास होतो म्हणालीस तेव्हा मात्र वाईट वाटतं. असं रडायचं नाही. हसायचं. हसते रहो, गाते रहो. गोरी जरा हसते तू, हसते तू, हसते जरा. जीवन के रास्ते हंसने के वास्ते. जरा हसते तू, हसते तू, हसते जरा. कोण आलंय? या सर. आपण. सर मी संदीप पवार, आपला विद्यार्थी. संदीप पवार. अरे आलं लक्षात. ये पायावर आयुष्यभर बस. तूच ना 10वी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलेला. हो सर. बरंच लक्षात ठेवलं तुम्ही. अरे लक्षात ठेवायची गरजच का. तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी स्मृती पटलावरून कधी दूर जातात का. काय म्हणतोस. कुठं असतोस. मी ना 6 महिन्यांपूर्वी आलो भारतात. बर. अगोदर अमेरिकेत होतो. अमेरिकेत. विद्यार्थी कुणाचं आहे. काय करतोस. सर मी डॉक्टर आहे.
केलास का? नाही MBBS भारतातच केलं. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी केली 4 वर्ष. नोकरी करत करत MD केलं गायनोकॉलॉजी मध्ये. त्यानंतर सुपर स्पेशालिटीसाठी अमेरिकेला गेलो. कोर्स पूर्ण करत त्यानंतर तिथेच 2 वर्ष कोर्स केला. एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला अटॅच होतो. आता 6 महिन्यांपूर्वी भारतात परत आलो. वा वा छान छान. पण तू कोणत्या रोगांना तज्ञ म्हणायचा? मी इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व निवारण. बरं बरं, मी पाणी आणते. अगं पाणीच काय आणतेस फक्त? काहीतरी खायला करा. आधी पाणी तर आणते. सर खरंच काही फॉर्मॅलिटीज नको. मी फक्त आपलं दर्शन घ्यायला आलो. अरे घे रे, इतक्या वर्षानंतर भेटलास. ना भेटतोस का नाही कोण जाणे. घे. अहो सर असं काय म्हणताय? आता तर मी इथंच स्थायिक होतोय. मग मुद्दामहून येत जाईल. तुमच्याच कॉलनीत माझा एक पेशंट राहतो घोरपडे म्हणून. त्यांच्याकडे आलो होतो. तिथेच कळालं तुम्ही इथं राहता म्हणून. त्या घोरपडे बाई आणि आमची ही एकाच भगिनी मंडळाचा सदस्य आहे. अच्छा. बर, घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, माझी बायको आणि मुलगी. वा, आमच्या सुनबाई पण डॉक्टरच आहेत ना? हो, ती मनोविकार तज्ञ. छान छान. बर, तुझे आई वडील कुठं असतील? ते दोघेही नाही जातात. हो, आय एम सॉरी. माझ्या माहितीप्रमाणे तुला एक लहान बहीण होती, ती कुठं असते? बहुतेक मी या जगात एकटंच राहावं असंच काहीसं नियतीच्या मनात असावं. माझी बहीणही हे जग सोडून निघून गेली. सोडून निघून गेली म्हणजे काय? तिला घालून देण्यात आलं. म्हणजे आमच्या दूरच्या नातेवाईकांचाच मुलगा होता, इंजिनियर. चेन्नईला राहायचा. त्याच्याशी थाटामाटात लग्न लावून दिलं माझ्या बहिणीचं. पण तिच्या नवऱ्यानं केवळ मूल होत नाही म्हणून तिचा खून केला. हो, फिरायच्या निमित्तानं उटीला घेऊन गेला आणि एका उंच कड्यावरून तिला चक्क त्यानं ढकलून दिलं. अशा लोकांना दगडांना ठेचून मारलं पाहिजे. अरे बघ, पोलीस कारवाई वगैरे झाली की नाही? पोलीस, पुरावे, जज या सगळ्यांना पद्धतशीरपणे मॅनेज केलं त्यांनी आणि झालेली गोष्ट हा केवळ अपघात होता असं सिद्ध केलं. अरे असं कसं सिद्ध केलं? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळीकडे जायचं आपण. कुठेही गेलो असतो तरी सगळे पुरावे त्यांनाच फेवर करत होते. म्हणून ठरवलं ज्या कारणानं माझी बहीण गेली त्या कारणानं पुन्हा कोणाचीही बहीण जाता कामा नये. आणि म्हणूनच सुपर स्पेशालिटीसाठी इन्फर्टिलिटी हा विषय निवडला. त्यातही फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये माझा जास्त अभ्यास. खरंच बाळा, तुझ्यासारख्या डॉक्टर्सची खरंच खूप गरज आहे या समाजाला. लोक कितीही शिकले सवरले तरी त्यांचा निपुण जोडप्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मकच असतो. अशी जोडपी कितीही चांगली वागत असली तरी चेष्टेचाच विषय ठरतात. पुरुषाला त्याचे मित्र नामर्द ही उपमा देऊन मोकळे होतात. बाईला तर फार अवघड असतं हे सगळं. एकतर या बायकांचा मंगळा डोहाळ जेवण, मांस, चोळी भरणं, मोठी भरणं या कार्यक्रमांचं प्रचंड कौतुक. नेमकं अशा कार्यक्रमांना निपुत्रिक बाईची उपस्थिती म्हणजे अपशकू. अशा कार्यक्रमांना कितीही जवळची घरातली बाई असली तरी तिला सोयीस्करपणे टाळलं जातं, पद्धतशीरपणे कटवलं जातं. या बदलल्या सुधारल्या तरीही लोकांचा निपुत्रिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बदलला नाही की सुधारला
मुलाचं नाव. संदीप, तुला खरं सांगू, विजय आमचा मुलगा नाही. काय अहो, आता सांगू दे. संदीप तर आता आपल्याला कुणी पारखा आहे का? संदीप, आम्हाला कुणीच मुलबाळ नाही. आम्ही निपुत्री होतो. ज्याला आम्ही आमचा मुलगा मानलं, तर खरं तर तो आमच्या शेजाऱ्याचा मुलगा. हो हो, परमेश्वराची मर्जी, दुसरं काय. पण विजय आणि त्याची बायको अगदी सख्या मुलासारखं सांभाळतात आम्हाला. सर, लहान तोंडी मोठा घास होईल. पण एक विचार. विचार ना, एवढा संकोच काय विचार. पण सर, त्यावेळेस तुम्ही मूल होण्यासाठी डॉक्टरांचा वगैरे सल्ला घेतला नाही का? केलं रे बाबा, सगळं काही केलं. सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, अनेक प्रकारचे उपचार केले, अगदी मुंबईपर्यंतच्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट झाल्या. काही उपयोग झाला नाही. सगळ्या टेस्टनुसार आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोष आमच्या दोघांतही नव्हता. दोष आमच्या शरीरात नाही, नशिबात होता. सगळं केलं, डॉक्टर, वैद्य, देव, धर्म, उपास, तपास, पण कशाचाही काहीच उपयोग झाला नाही. दोघेच आपले भोगावेच लागणार, दुसरं काय. बरं सर, विजय काय नको? इथं जवळ तालुक्याच्या ठिकाणी लेक्चरर, त्याची बायको त्याच्याच कॉलेजात ती लेक्चरर. पण म्हटलं ना तुला, दोष आमच्या नशिबातच आहे. आमची सावली काय पडली त्यांच्यावर, तेही आमच्यासारखेच राहिले. त्यांच्याही संसार वेलीवर फूल काही फुललंच नाही. आता 50 आले. आता काय अपेक्षा करणार? बाई असं निराश होऊ नका. मी करेन त्यांची ट्रीटमेंट. त्यांना नक्की मूल होईलच. खरंच फार फार बरं होईल बाबा. खूप खूप आशीर्वाद लागतील तुला. अहो त्यात काय बाई, त्याच विषयातला आम्ही तज्ञ डॉक्टर आहे. हे सगळं खरं आहे, पण निसर्गाचं भान हे ठेवलंच पाहिजे. विजय's wife may be menopausal lady. सो व्हॉट, विज्ञान खूप पुढे गेलंय सर. पुढे गेलंय म्हणजे पुढे गेलंय म्हणून अनैसर्गिक गोष्टी थोड्याच होणार आहे. पुढे गेलंय सर, तुम्हाला या शास्त्राची प्रगती अजून माहितच नाही. एक नवीन तंत्रज्ञान निघालं, IVF त्याचं नाव. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं एका 66 वर्षांच्या बाईलाही मूल झाले, आणि तेही आपल्या भारतात. काय? हो, आपल्या भारतात. हरियाणामधील एका डॉक्टरनं या IVF तंत्रज्ञानाच्या मदतीनं भात्री देवी नावाच्या महिलेला मातृत्व दिलंय, आणि तेही वयाच्या 66व्या वर्षी. खरंच असं असेल तर विजय आणि सुमाला लगेच बोलवून घेऊ. काय काय तपासणी वगैरे करायचे असतील तर करून घेऊ. जर या तंत्रज्ञानामुळे सुमाची ऊस उजवली तर त्यांचा संसार तरी पूर्ण होईल. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. आता किती खर्च लागला तरी चालेल, आपण हे करायचंच. हो हो. अरे संदीप, तुझ्या क्लिनिकमध्ये हे सगळं शक्य होईल का नाही? आपण सगळी व्यवस्था करूया. बरं, आजच फोन करतो आणि विजय आणि सुमाला बोलावून घेतो. हो. नो प्रॉब्लेम. ते फक्त ज्या दिवशी येणार आहे तो दिवस मला ऍडव्हान्स मध्ये सांगा. का? म्हणजे मी माझ्या अपॉइंटमेंट्स ठेवणार आहे. पण सर, काही नाही. नको. अरे बोल ना, बोल. खूप दिवसांनी आईबाबांची आठवण आहे.
मुलाच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या एका प्रकाश किरणानं तुम्ही दोघी इतके आनंदित झाला, तोही स्वतःचा मुलगा नसताना. मग माझा इतका सुखी संसार बघून माझ्या आई वडिलांना किती आनंद झाला असता. जाऊ दे रे, जे आता नाही त्यावर दुःख करून काय होतो. आजपासून आम्हीच तुझी आई बाबा. अगर हो. खरंच तुम्ही मनानं फार मोठे आहात. आमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले. पण खरोखरच पाप पुण्य असं काही असतं का या जगामध्ये? कधी कधी तर माझा परमेश्वर या कन्सेप्टवर विश्वासच बसत नाही. पण का? आता हेच बघा, कितीतरी जणांना तुम्ही आई वडिलांचं प्रेम देता. तुमच्या शिकवणीमुळं, आशीर्वादामुळं, विद्यार्थ्यांवर तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळं कितीतरी मुलांचं आयुष्य घडलं. आणि तुमच्याच आयुष्यात स्वतःचा असा आधार नाही. दुसरं काय नाही, मला हेच मान्य नाही. दुसऱ्यांसाठी आयुष्यभर एवढं केलेल्या बाईंना मातृत्वाचा हक्क मिळायचा नाही आणि त्यांनीही ते प्रारब्ध म्हणून ऍक्सेप्ट करायचं का? एकीकडे मातृत्वाचा अधिकार सर्व मान्य असताना दुसरीकडे जिने आपल्या नवऱ्याच्या सर्व शिष्यांना माते समान प्रेम दिलं तिलाच मातृत्वाचा हक्क नाही. याला काय म्हणायचं सर? आयुष्यभर केवळ चांगलंच वागणाऱ्या, चांगुलपणाशिवाय दुसरं कसंही वागू न शकणाऱ्या तुमच्यासारख्या देव माणसांच्या नशिबी हा निपुत्रिकपणा का? जाऊ दे संदीप, हे भोग आहे, भोगावेच लागणार. नाही बाई, जाऊ दे म्हणून नाही चालेल. तुम्हाला नाही वाटलं पोटात गर्भ घेण्याचा आनंद तुम्हाला मिळाला? प्रसूतीच्या जीव घेण्या काळात सोसल्यानंतरही गोंडस बाळाचं रडणं ऐकल्याचा परमोच्च आनंद तुम्ही अनुभवावा? त्या बाळाचं रडणं, हसणं, दुडू पळणं, तुम्हाला त्रास देणं, यातील गंमत तुम्ही अनुभवावी. स्वतःच्या स्तनपानानं आपल्या लाडल्याचं पोट भरावं असं नाही वाटलं तुम्हाला? वाटलं ना, का नाही? पण प्रत्येक वेळेस दडपून टाकल्या स्वतःच्या भावना. काय करणार? देवा पुढं कोणाचं चालतं? कोणतरी बाळ पडताना माझंही मन पळायचं त्याच्या मागे. एखादी स्त्री तिच्या बाळाला दूध पाजत असताना नकळत माझी छाती जड व्हायची आणि मग डोळ्यात कासव कधी गळायची हे मलाही कळायचं नाही. सगळी दुःख सहन केली. हे सुख आपल्या नशिबी नाही. हे सत्य बदलून घेताना किती यातना झाल्या असतील माझं मलाच माहिती. पण नाही बाई, जगातलं प्रत्येक सुख हे तुमच्यासारख्या देवीला मिळायलाच हवं. प्रत्येक स्त्रीसाठी असणाऱ्या आनंदाच्या परमोच्च क्षणापासून तुम्ही वंचित राहता कामा नये. अन्यथा माझा तरी त्या देवावर विश्वास राहणार नाही. देवळातल्या देवाला दगडा व्यतिरिक्त काही किंमत माझ्या लेखी राहणार नाही. नेमकं कायचं तरी काय? हरियाणातील कुणीतरी डॉक्टर अनुराग बिश्नोई कुणीतरी भातृदेवीला वयाच्या 66व्या वर्षी मातृत्वाचं सुख मिळवून देऊ शकतो, तर मग मी या देवीला मातृत्वाचं सुख का मिळवून देऊ शकत नाही? हो, मी या देवीला मातृत्वाचं सुख मिळवून देणार. अर्थात तुमची परवानगी असेल तर.
माझंही वय त्या भाकरी देवीच्या वयाशी मिळतं जुळतच आहे. मग असा विचार तरी काय आहे? माझा या गोष्टीला ठाम विरोध असेल. ठाम. ज्या सुखासाठी बाई आयुष्यभर तरसल्या ते सुख आज मी त्याच्या झोळीत टाकतोय. तरीही हो, तरीही शक्य ते सगळं तंत्रज्ञानाच्या मदतीनं शक्य झालंय. पण केवळ भौतिक गोष्टींकडेच लक्ष द्यायचं, नैतिक सामाजिक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं मला तरी मान्य नाही. सर्वसाधारणपणे 45 निसर्गाने स्त्रीला रुजवणुवृत्ती दिलेली असताना निसर्गाच्या नियमात ढवळाढवळ करण्याचा अट्टहास का? तुमच्यातील चांगुलपणा आणि देवत्व यांचा विचार केला तर तुमच्या उमऱ्यावर बसण्याचीही माझी कुवत नाही. पण केवळ या माऊलीवर प्रेम आहे. आणि म्हणूनच निसर्गाने केलेल्या अन्यायाला उत्तर द्यायची माझी इच्छा आहे. अरे हा प्रकार आहे तरी काय? हे तंत्रज्ञान आहे तरी काय? अहो बाई, काहीच नाही. काही वेळा स्त्रीमध्ये गर्भ रुजण्याची शक्यता नसते. अशा वेळी स्त्रीमधील बीजांड आणि पुरुषामधील शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट तापमानावर हे फलन घडून आणलं जातं. मग हे फलन घडून आणलेलं बीज पुन्हा स्त्रीच्या गर्भात रुजवलं जातं. या प्रक्रियेला IVF असं म्हणतात. पण याच्यामध्ये ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावचा रस्ता विचारायचा तरी कशाला? हे आपल्याला करायचंच नाही, मग त्यावर चर्चाही नको. अहो मी सुमासाठी विचारत होते. विजयला येऊ दे, अगोदर त्याला मान्य आहे का हे बघू दे आणि मग ठरवू. संदीप, मी विजयशी बोलतो आणि तुला नंतर कळवतो. हो, ठीक आहे. बाई, हे माझं ताट. मी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करा. तुम्ही तरी सर पोट किडकीनं बोल. केवळ तुमच्या प्रेमापोटी. वाईट वाटलं असेल तर माफ करा. येतो मी. संदीप, बाई, मी सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही तरी विचार करा. मातृसुखापासून वंचित राहू नका. खरंच मला भूल होईल. हो, नक्कीच. विश्वास ठेवा. खरंच मला भूल होईल. खरंच मला भूल होईल. हो, नक्कीच. मी आई होणार. मी आई होणार. मी या देवीला मातृत्वाचं सुख मिळवून देणारच. खरंच माझंही वय त्या भाकरी देवीच्या वयाशी मिळतं जुळतच आहे. खरंच मला मूल होईल. हो, नक्कीच. हाय. ओ, हॅलो. कुठे आहेस? लक्ष कुठे आहे तुझं? केव्हाची आली? काही नाही ग, कसला विचार करत होतास? असंच. खरं सांग, माझाच विचार करत होतास ना? मानसी, तुला आठवतं काय?
तुला आमच्या जोशी सरांबद्दल बोललो होतो. जोशी सर? हा, तू 10वीत असताना ते तुझ्या स्कूलचे हेडमास्टर होते, खूप प्रेमळ मनमिळा होते, तेच ना? हा, तेच ते. काल संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो होतो. खूप आनंद झाला, त्यांनाही आणि मलाही. वाव, मलाही सांगायचं ना, मीही आले असते. मग इतके दिवसांनी सरांची भेट झाल्यावर कसं वाटलं? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? About experience, it was good. About expectation, see what happens. एक्सपेक्टेशन्स? तू सरांकडं काय अपेक्षा ठेवून गेला होतास? अगं, शिष्यानं गुरुकडून नाही तर अजून कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या? हो का? सरच मला जागतिक दर्जाचा डॉक्टर बनवणार आहेत. बरं. त्याच विचारात होतो. अजून सरांचा फोन कसा नाही आला? सरांचा फोन येणं एक्सपेक्टेड आहे का? एक्सपेक्टेड नाही, कन्फर्म आहे. सरांचा फोन येणारच. सरांना जरी करावासा नाही वाटला तरी बाई त्यांना तो करायला लावणारच. अरे, असं एकटाच काय बोलतोयस? आपल्या दोघांच्या संभाषणात मीही आहे म्हटलं. मलाही काही कळेल असं बोल. मानसी, काय? परवाची एक न्यूज आहे. ती कोणती? हरियाणातील एका अनुराग बिश्नोई नावाच्या डॉक्टरनं IVF टेक्नॉलॉजीच्या मदतीनं एक 66 वर्षांच्या म्हातारीला मातृत्व दिलंय. 66 years old? येस. व्हेरी गुड. इट्स रिव्होल्युशन. त्यात काय रिव्होल्युशन? अगं, US मध्ये IVF चा वापर रोज होतो आणि तोही 50+ वयाच्या बायकांवर. हो, ते US आहे आणि हा भारत, त्यातही हरियाणा, आणि मॉडेलचं वय 66. कळलं? दॅट्स व्हाय दिस इज रिव्होल्युशन. If this is revolution, then this revolution is going to be repeated in Maharashtra. क्या बात है? Who is going to do it? Of course, your intelligent husband, Dr. Sandeep Pawar. Wow, congrats. Thanks. मॉडेल कोण आहे? आहे, कळेल, लवकरच कळेल. बर, ते जाऊ दे. काय म्हणाले गुरु? कोण कोण असतं त्यांच्याकडं? तसं सरांना स्वतःच असं कुणीच नाही. एक मानसपुत्र आहे, तो आणि त्याची बायको, दोघेही जवळपास कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी लेक्चर आहेत. त्यांनाही कोणी मूलबाळ नाही. अच्छा, म्हणजे ते येणार आहेत का तुझ्याकडे ट्रीटमेंटला? अगं, ते तर येणारच आहे, पण माझा जास्त इंटरेस्ट आहे तो आमच्या बाईंमध्ये. मिसेस शकुंतला सिद्धेश्वर जोशी, वय वर्ष 67. व्हॉट? तू शुद्धीवर आहेस ना? अजून तरी मला हर्षवायू व्हायचा बाकी आहे. ते दोघेही तयार झाले या गोष्टीला? तयार झालेत की नाही माहित नाही, पण तयार होतील यात शंका नाही. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अगं, असं जबरदस्त इमोशनल आवाहन करून आलोय की यामध्ये आमच्या बाई 100% अडकणार. आता प्रश्न राहतो सरांचा. सरांचा सध्या तरी या गोष्टीला ठाम विरोध आहे. पण तो ठाम विरोध बरोबर ठार होतो की नाही तू पाहत. संदीप, काय बोलतोयस तू हे? याचाच अर्थ तू त्यांना या प्रक्रियेतले धोके समजावून सांगितलेले नाहीस. मी त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे. आणि यात धोका काय? अरे, 50च्या पुढे बाईच्या बीजांडामध्ये फलन होण्याची क्षमताच नसते. सो ते कोणाला माहिती? फक्त आपल्याला. पण आपली जबाबदारी आहे पेशंटला हे सांगायची. चुकती असते. पेशंटचं समाधान हीच आपली ड्युटी. द वे इज नॉट इम्पॉर्टंट, रिझल्ट इज इम्पॉर्टंट. पण या प्रक्रियेत जुळ किंवा तिळ होण्याची शक्यता असते. मग चांगलंच आहे.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, असा प्रकार होईल. अरे या वयात स्वतःचं अन्न पचत नाही आणि त्या जुळ्यांचा गर्भ होला तर वाढलेल्या भुकेमुळे वाढलेल्या आहाराचं डायजेशन तरी कसं होणार? आणि समजा झालं तरी या प्रोसेस मध्ये त्या बाईंना किती त्रास होईल? त्याचा विचार आपण करायचा नसतो. एव्हरी पेशंट इज ओनली अ मॉडेल फॉर अस. आपण त्याच्याशी इमोशनली अटॅच व्हायचं नसतं. पेशंटच्या कळांच्या वेदना, त्याच्या त्रासांच्या वेदना जर डॉक्टरला होऊ लागल्या तर तो डिलिव्हरी करूच शकत नाही. समजलं? आपण पेशंट मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व व्हायचं नसतं. म्हणून इमोशनलेस व्हायचं नसतं. आणि तू हा प्रयोग स्वतःच्या गुरुच्या बायकोवरच करतोयस हे तरी लक्षात घे. अरे गुरूंची बायको असली म्हणून ती काही बाई नाही. अगं उलट ती बाई ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर तरसली तीच गोष्ट मी तिला देऊन गुरूंच्या ऋणातून थोडाफार तरी उतराई होण्याचा प्रयत्न करतो. तुला वाटतं यात तुझा दृष्टिकोन शुद्ध आहे? मी आत्ताच सांगितलं ना, द वे इज नॉट इम्पॉर्टंट, रिझल्ट इज इम्पॉर्टंट. हॅलो, हा सर. अच्छा बर ठीक आहे. बर तुला म्हणालं होतं ना दोघेही तयार होती. सरांचा फोन येणं एक्सपेक्टेड नाही, कन्फर्म आहे. सरांचाच फोन होता. पण मला तरी तुझं असं स्वतःच्याच गुरुपत्नीला पूर्ण माहिती न देता मॉडेल करून घेणं आवडलेलं नाही. कारण तू गल्लत करतेस. भावना आणि व्यवसाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकाच रस्त्याच्या दोन बाजू, आणि या दोन्ही बाजू एकत्र आल्या तर रस्ता संपून जाईल. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना वेगळंच ठेवलं पाहिजे. उद्या माझ्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा झाला तर तू असाच विचार करशील? हो कम ऑन यार, असं काहीतरी विचारून तुम्हाला अडचणीत आणू नको. तू एक US मध्ये शिकलेली आणि ब्रॉड विचारसरणीची मुलगी आहेस. असं काय भारतातील अशिक्षित आणि खेडवळ काकूबाई सारखं बोलतेस? आपलं सहजीवन आणि हा एक्सपेरिमेंट या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्हींची सरमिसळ करू नकोस. आणि आता हे बाईंचं म्हणत असशील तर माझ्या कन्व्हिन्स करण्यामुळे असेल किंवा त्यांच्या आंतरिक इच्छेमुळे असेल. आई होण्याची इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. ती इच्छा मारण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. हॅलो, हा सर, मी तुमचा विद्यार्थी डॉक्टर संदीप पवार बोलतोय. बाईंचा IVF करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील त्यांच्या. हो, त्यासाठी कधी घेऊन येता बाईंना क्लिनिक मध्ये? ठीक आहे, मी आहेच, या. काय सर? एकदम गाढ झोप लागलेली दिसतीये. काल सावकार भेटले वाटतं. नाही रे, असंच. बर सर, काय निघताना फोन नाही केलास?
तिचं काय झालं, दिवसभर कामं करावी लागली आणि त्यात त्या मोबाईलच्या बॅटरीची फार वाट लागली आणि गडबडीत चार्ज करणं झालंच नाही. म्हणलं जाऊ द्या, एकदम जाऊन सरप्राईजच देऊ. काय म्हणता? मजेत आहे. तुझंच सांग. बाई नाही करा. ते राहू दे. काय म्हणते नवीन गाडी? गाडी एकदम झकास. बर, यावेळी तरी 4-2 दिवस राहण्यासाठी आलात ना, का पुन्हा नेहमीचीच घाई आणि नेहमीचीच कारणं? असं काय करता सर? अहो तुम्हीच तर म्हणतात ना सुमाच्या टेस्ट करायचे म्हणून तुमच्या त्या डॉक्टर विद्यार्थ्याकडं, म्हणून चांगली 8 दिवस रजा काढून आलो. अहो त्यानिमित्तानं छान गप्पा टप्पा होतील तुमच्याशी. बरं सर, बाबा पाया पड. आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव. बाबा काय झालंय? काही आजारी वगैरे आहात का? थकल्यासारखे दिसताय. अगं वय झालं आता या वयात काय 35शीचा उत्साह असणार आहे का आमच्या? असं काय म्हणता बाबा? यू आर अ यंग मॅन ऑफ जस्ट 71 years old. आणि 71च्या उलट दॅट आहे. ते जाऊ दे. कसा झाला प्रवास? प्रवास छान मस्त. मस्त. त्याचं काय बाबा, गाडी छान नवीन होती पण ड्रायव्हर नवशिका होता, त्यामुळे गाडीचा स्पीड जरा कमीच होता आणि खड्डे वगैरे आले तर सहन करून घ्यावे लागत होते. पण सर, पहिल्याच प्रयत्नात 1 piece घेऊन आलो तुमच्या सुनेला. म्हणजे तू एकटेच गाडी घेऊन आलास? हो. अरे काहीही डेअरिंग करत जाऊ नको, निदान ड्रायव्हर तरी घ्यायचा. सर कधीतरी डेअरिंग करावंच लागणार. अरे अशानंच सवय होईल मला. बरं ते सगळं जाऊ द्या. हो बाई कुठे गेल्या? बाई ही ना बहुतेक मंदिरात गेली असेल, येईल थोड्या वेळात. अरे तुम्ही व्हा ना फ्रेश व्हा. चला फ्रेश व्हा. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांचा चहा करतो. अहो काही काय बाबा, मी असताना तुम्ही करणार नाही चहा? मी काय नवीन आहे या घरात. चांगला गेल्या 22 वर्षापासून तुमचा सासरेवास सहन करतेय. बर. चला तुम्ही आधी फ्रेश व्हा, मी चहा करते. हे तू चहा कर, पण मी काय फ्रेश बीश होणार नाही. हो. मी आज मस्तपैकी माहेर पण एन्जॉय करायचं म्हणतो. वा. घेऊ बस. चहाची हरती. झोपा, तुम्ही झोपा, मी करते चहा. अगं सुमा, खरंच राहू दे. मी दोघे थकला असाल, मी करतो चहा. राहू द्या बाबा, मी गंमत करते त्याची. चहा मी करणार, तुम्ही बसा बरं. सर आज येताना वाटेत काय मजा झाली सांगू का तुम्हाला. आम्ही असं मस्तपैकी जोरात जात होतो आणि सर काय झालं? खूपच शांत शांत दिसताय आज आणि थोडे डर पण वाटताय. तब्येत वगैरे बरी नाही का? असं नाही रे. मग कालपासून जरा थकवा जाणवतोय इतकंच. मग डॉक्टरकडे का नाही गेला लगेच? चला आपण दोघं लगेच जाऊ. तुम्हाला हे असं शांत शांत बघणं म्हणजे ना, उत्साह काय आयुष्यभर राहणार आहे का आमच्या? आणि एवढ्या तेवढ्याला काय करायचं डॉक्टर? आराम झाला की होईल फ्रेश. सर असं अंगावर काढू नका. तरी मी तुम्हाला कायम म्हणतो की आमच्या बरोबरच चला राहा, पण तुम्हाला हा गाव सोडत. अरे तसं नाही. मग आयुष्य गेलं या गावात. मैत्री मंडळ, ओळखी पाळखी यामुळं वेळ चांगला जातो. तब्येतीची तक्रार झाली तर कोणीतरी असावं जवळ आता. पण तुम्ही काय कधी आमचं ऐकणार नाही. हा तुमचा तो विद्यार्थी आलाय म्हणा, निदान त्याला तरी फोन करत जा. होच तर कारणीभूत आहे सगळा थकवा यायला. बरं समजा असलाच तरी काय सिंपल, आम्ही आमची ट्रीटमेंट त्याच्याकडे करणार नाही.
त्यात एवढा काय प्रॉब्लेम? तसं नाही रे, मग तू हुशार आहे, इन्फर्टिलिटी मधला निष्णात डॉक्टर आहे. पण काय असा विश्वास आहे, IVF टेक्नॉलॉजीमुळं कितीही म्हाताऱ्या बाईला मूल होऊ शकतं. मग तर चांगलंच आहे. त्यानं तुझ्या आईच्या मनात या वयात मातृत्वाची इच्छा निर्माण केली. काय? त्या संदीपनं हा विषय इतक्या जबरदस्त पद्धतीनं तुझ्या आईसमोर मांडला. तुझी आई त्याच्या बोलण्यानं पूर्णपणे कन्व्हिन्स झाली आहे. आता तर ती हट्टालाच पेटली आहे. तिला मूल हवंच. पण काय हे शक्य आहे? तुलाच ठाऊक, राम जाणे यानातील कोण्या एका डॉक्टरनं ते शक्य करून दाखवलं आणि बाळांपणानंतर ती बाई आणि तिचं बाळ अगदी व्यवस्थित आहे म्हणे. त्या डॉक्टरच्या या पराक्रमावर एका अग्रगण्य वर्तमानपत्राच्या पुरवणीत एक कव्हर स्टोरी आली होती. ती कव्हर स्टोरी ही त्यानं तिला आणून दिली वाचायला. आणि त्या दिवशी तुझ्या बाईंनी आई होण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यावरती अगदी फर्म आहे. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी कितीही आणि कोणतीही संकट झेलायची तिची तयारी आहे. या गोष्टीला मी विरोध केला, पण माझा विरोध तिनं हर तऱ्हेनं मोडून काढायचा प्रयत्न केला. आणि काल तर तिनं अगदी टोकाचा निर्णय घेतलाय. कोणता? IVF टेक्नॉलॉजीचा वापर करून घेऊ ती मातृत्व मिळवे, अन्यथा स्वतःच आयुष्य संपवे. कालपासून तर तिनं अन्न पाणीही सोडून दिलंय. बापरे, हे काय भयंकर. सर, मी बोलतो बाईंना, माझं म्हणणं त्या टाळणार नाही. हा बरं होईल जर तिने स्वतःचा निर्णय बदलला तर. पण नाही, मला नाही वाटत की ती तिचा निर्णय बदलेल म्हणून. आयुष्यभर ऍडजस्टेबल आणि समंजसपणे वागणाऱ्या तुझ्या बाईंना मी इतकं हट्टी आणि निग्रही कधीच पाहिलेलं नाही. सर, मी असं करतो, मी त्या डॉक्टर संदीपलाच बोलतो. त्याला सांगतो की काहीतरी शारीरिक अशक्तपणाचं वगैरे कारण सांग आणि त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण बाईंवर करू शकणार नाही असं सांग. मग तर पटेल ना बाईंना. हे शक्य नाही. का? कारण हे असं व्हावं हे त्या डॉक्टर संदीपलाच वाटतं. म्हणजे मी आणि तुझ्या बाई आयुष्यभर चांगलं वागलो, त्याचं वाईट केलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनाही घडवलं आणि आम्हालाच विपुत्रिक घेऊन परमेश्वरानं आमच्यावर फार मोठा अन्याय केलाय असं त्या संदीपला वाटतं. तो हे होऊ देणार नाही आणि त्याचा विश्वास आहे. पण हा किती अव्यवहार्य विचार आहे. मनानं जर बुद्धीचा ताबा घेतला तर व्यवहार अव्यवहार काही कळत नाही. त्या बाई आणि डॉक्टर संदीप दोघंही सध्या भावनांच्या आहारी गेले. बाईंचं ठीक आहे, पण ह्या प्रोसेस मध्ये धोका आहे असं त्या डॉक्टर संदीपला वाटत नाही. बिलकुल नाही. ही एक अत्यंत साधी आणि सोपी मेडिकल प्रोसिजर आहे असं त्याचं मत आहे. थांबा बाबा, मी उघडते. विजय, केव्हा आलात? काय सुमा, केव्हा आलात? झाला थोडा वेळ. आणि तुम्ही काय मंदिरात गेला होता? हो, त्या निमित्तानं तासभर चालून आले. चालल्यानं माणूस ठणठणीत राहतो
आणि आता मला त्याची गरज आहे. बाई हा बोल विजय. मी मजेत, तुम्ही चांगले. मी याच्या अगोदर तुम्हाला सगळं सांगून झालं असेलच. अरे चहा कसाच थंड झाला, ते पुन्हा करू नका. बाई मी हे काय ऐकतोय? काय काही नाही, कालपासून तुम्ही काही खाल्लं प्यायलं नाही म्हणे. अहो याच्यामुळे काय होईल? अरे जगण्याला काहीतरी अर्थ हवा. वर्षानुवर्ष आम्ही असेच जगत आलो. ही सकाळ ही संध्याकाळ, काहीच बदल नाही. पण असं केल्याने काही बदल होईल? असं म्हणजे कसं? हो अन्न पाणी सोडल्यामुळं. पण IVF मुळे काहीतरी फरक पडेल. बाई या विषयावर मला कोणाचंही काहीही ऐकायचं नाही. अहो तसं नाही बाई. सांगितलं नाही का? या बाबतीत मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अरे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आई होण्याचं. जगात प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचं सुख घ्यायचा अधिकार आहे. आयुष्यभरात हे सुख हा आनंद मला कधी मिळालाच नाही. कितीतरी वेळेस मी माझं मन मारलं. अरे मातृत्वाचं सुख एखाद्या प्राण्याच्याही मागीला मिळावं आणि मलाच या सुखापासून वंचित राहावं लागावं. या गोष्टींमुळे कितीतरी वेळेस मी एकांतात रडले. पण पर्याय नव्हता. मी आई होणं हे शक्य नव्हतं. पण आता परिस्थिती ती नाही. विज्ञानानं ती गोष्ट शक्य झाली. आणि वयाची 67 वर्ष मी ज्या गोष्टीसाठी तरसले, वंचित राहिले, ते सुख असं दृष्टिक्षेपात आल्यानंतर सोडून द्यायचं? आजपर्यंत मी कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही. अगदी यांची सावली बनून राहिले. पण यावेळेस मी माझी इच्छा पूर्ण करणारच. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मी काय निसर्गाच्या विरुद्ध जाते? माझ्या मनात मातृत्वाची इच्छा निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. आणि जर ती इच्छा वयाच्या 67व्या वर्षापर्यंत पूर्ण नाही झाली तर मी निराश होणं हेही नैसर्गिक आहे. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हीच इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसत असेल तर त्यासाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करणं हेही नैसर्गिक आहे. यामध्ये मी निसर्गाच्या विरुद्ध जाते असं मला तरी वाटत नाही. म्हणजे बालपण, किशोर वय, तारुण्य, म्हातारपण या जीवनाच्या सगळ्या अवस्थांना काही महत्वच नाही. जीवनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये काहीही करायचं आणि मी ते माझ्या इच्छेनुसारच केलं म्हणून त्याला नैसर्गिक म्हणायचं. म्हणजे जन्मजात एखादं व्यंग असेल तर विज्ञानाच्या साह्यानं त्या व्यंगावर मात करणं म्हणजे अनैसर्गिक असंच म्हणायचंय ना तुम्हाला? म्हातारपणी नजर ही कमजोर होणारच म्हणून चष्मा लावणं हे अनैसर्गिक. म्हणजे ऐकू कमी येणाऱ्या माणसाला हिअरिंग मशीनच्या साह्यानं व्यवस्थित ऐकू येणं हेही अनैसर्गिकच. अपंगाला कृत्रिम अवयव लावून सर्वसामान्यासारखं काम करायला लावणं हेही अनैसर्गिकच. ही 70कडे झुकलेल्या म्हातारीला प्रसूत करणं नैसर्गिक होत नाही. ठेवीने अनंते तैसे ती राहावे
इच्छा जोपासायच्या नाही. जरी काही इच्छा निर्माण झाली तरी त्यासाठी काहीच करायचं नाही. मनातल्या मनात मरत राहायचं, पुढत राहायचं. म्हणजे नैसर्गिकता. बाकी सगळं अनैसर्गिक. तसं नाही बाई. पण 70 मध्ये जर तुम्ही बाळंतीण झालात तर जग काय म्हणेल? हो, हसतील तुम्हाला सगळेजण. सामान्यांसाठी तुम्ही चेष्टेचा विषय ठराल. मग आता हसत नाही? आता काय जग आमच्याशी फार चांगलं वागतंय असं नाही. सगळ्यांशी चांगलं वागूनही या जगानं मला वांजोटी हीच उपमा दिली आहे ना. माझ्या तारुण्याच्या काळात दागिने घालून मिळवायच्या दिवसात याच जगाकडून खूप खूप अपमान सहन केले. खूप अवहेलना सोसलीये मी. आणि हे तुझे सर आत्ता रागवलेत माझ्यावर, पण यांनी तर माझ्यापेक्षा जास्त अपमान झाले. नामर्दपणाचा शिक्का स्वतःच्या कपाळावर मिरवत 71व्या वर्षात पदार्पण झालंय यांचं. अशा जगाचा विचार करायचा. या जगातील लोकांसाठी चेष्टेचा विषय होतो आम्ही आयुष्यभर. अजून पुन्हा काय चेष्टेचा विषय होणार आहोत? दुसऱ्यांनी केलेल्या चुका दाखवून स्वतःच्या चुका बरोबर करत नसतात. समजलं? एवढं अनैसर्गिक वागणं किंवा जगाकडं लक्ष देऊन मी तुला तुझी आयुष्यभराची दडपून ठेवलेली इच्छा पुन्हा दाखवायला सांगत नाहीये. आयुष्यभराची साथ आहे आपली. सुखाचे, दुःखाचे, नैराश्याचे, आनंदाचे सगळे क्षण शब्दशः आपण दोघांनी भोगले, उपभोगले. स्वतःच्या जीवापुढे जाऊनही एकमेकांचा विचार करण्याची सवय आहे आपल्याला. एकाला दुखलं तर त्या यातना दुसऱ्यानं सहन केलेल्या आहेत आपण. म्हणून तुझी काळजी वाटते. त्यातल्या 25ल्या मुली प्रसूतीच्या त्या जीव घेण्यात का सहन करू शकत नाही. तिथं तू 70कडे झुकलेली म्हातारी हे सगळं कसं सहन करशील? मला मध्ये एक वेगळी शंका येते. प्रसूतीच्या वेळी तुझ्या वाढलेल्या वयाला तो त्रास सहन झाला नाही आणि तुझ्या जीवाच्या काही त्या विचारानंच अंगावर काटा येतो. मला माहितीये आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. मला हेही माहितीये आपल्या एकमेकांवरील प्रेमामुळे हे वृक्ष पुत्रिक जीवन आपण किती व्यवस्थित जगलो ते. तुमचा विनोदी स्वभाव, समोर आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमला विनोदात विरघळून टाकण्याची तुमची कला, त्यामुळे कोणत्याही प्रॉब्लेमची झळ माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. माझ्यासाठी प्रत्येक वेळी जीव ओवाळून टाकण्याच्या तुमच्या स्वभावामुळेच तुमची झालेली चेष्टा मला कधीच सहन होत नव्हती. हा जो नामर्दपणाचा शिक्का लोकांनी तुमच्या कपाळावर मारलाय ना, तो मिटवायचा आनंदही माझ्या मातृत्वाच्या इच्छेइतकाच मोठा आहे. आणि त्यासाठी कोणताही धोका पत्करायची माझी तयारी आहे. अगदी स्वतःच्या जीवाचा नाही. हो, आता एक जीव येण्यासाठी एक जीव गेला तरी चालेल. काय